हो कोट लावता म्हणजे हळू कोणी स्वयंपाकाचे लावून राहील त्याला राहू दे. आता त्यात मी स्टँड की नाही बदली झाली की आपल्याला याच्यावर ठेवून शिकवायला लागते. हे कामच नाही ना. त्याच्यात सध्याची बाईची हत्ती वरून बेडशीट झाकून असते त्याला. हाय हॅलो नमस्कार, मी रेखा स्वागत करते कांचन रेखा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती. तर कशा आहात सर्व? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. तर आज आम्ही सर्व घर क्लीन करायचं ठरवलं होतं, परंतु तेवढं काही नाही झालं. म्हणजे याच रूममध्ये जास्तचा शिल्लकचा पसारा आहे, तर तेच आज म्हटलं जे एक्स्ट्राच आहे ते सर्व बाहेर ठेवायचं आणि जे बिनकामाचं आहे ना तर ते सर्व भंगारमध्ये द्यायचं. काही खराब कपडे वगैरे काही होते ते सर्व खाली नेऊन जाळून टाकले, कारण असं खूपच जास्त पसारा दिसत होता माझा. तर मलाच सुचत नव्हतं की कुठून याला सुरुवात करू. यांचं काम कमी आणि खेळणं जास्त चालते. बापलेकीच्या गप्पा चालल्या होत्या, एका कामाला हात लावायचं, दुसरं काही सापडलं की त्यालाच खेळत बसायचं. तर मी म्हटलं आधी जाऊ द्यात, माझं काम राहू दिलं आणि म्हणजे जवळ आले कामं करू लागायला. कारण मी जर नाही पुढं झाले असते ना तर बऱ्यापैकी कामं झालेच नसते, कारण यांना सेकंडला पण जायचं होतं, ड्युटी होती त्यांची सेकंडची. तर मग मी भाजी वगैरे करून ठेवली, चपात्या राहू दिल्या. असं काही सामान असतं ना त्याला फेकावंसं वाटत नाही आणि घरातही ठेवावंसं वाटत नाही. तर ते सर्व सामान मग ती वॉशिंग मशीनचा बॉक्स होता त्याच्यामध्ये सर्व ठेवलं, जे आता काही भंगार होतं तर ते त्याच्यामध्ये ठेवून दिलं. म्हटलं कधी भंगारवाला आला की मग देऊन देता येते. माझ्या मशीनचं पायडल वगैरे होतं ते काही मी शिवत नाही आणि ते काढून ठेवून आहे. त्याच्यावरती माझी मोटर वगैरे लावलेली आहे, तर ते पायडल वगैरे सर्व काढलेलं होतं. त्याचं काही असं एक्स्ट्राचं सामान होतं जे की आता उपयोगी नाही आहे, परंतु फेकावंसं वाटत नाही त्याला. तर ते काही असे वस्तू गॅलरीमध्ये सर्व ठेवून दिल्या. आणि जे असे कपडे वगैरे होते काही की ज्या वापरायला आता आपण वापरतच नाही, पण कोठं ठेवायचे कारण कपाट वगैरे नाही, त्याच्यामुळं मग म्हटलं सर्व खाली नेऊन जाळून टाकले. तर आणि आता मी काही ऑर्गनाइज बोलवलेत ते साड्या वगैरे ठेवायला. आता माझ्याकडं मोठी बॅग आहे, परंतु त्या बॅगमध्ये पण साड्या बसत नाहीत. अशा खूप म्हणजे कपडे वगैरे झाले तर लेकरांचे पण कपडे, आणि त्याच्यामध्ये ते बॅगमध्ये तेवढं सारं बसत नाही. तर आपण किती काही त्या रॅकमध्ये लावून ठेवले व्यवस्थित आणि काही शोधायला गेलं की सर्व गळाटा होऊन जाते. त्याच्यामुळं म्हटलं मग काही ऑर्गनाइज बोलवली मी, त्याच्यामध्ये साड्या वगैरे सर्व ऑर्गनाइज करून ठेवता येतात. कारण त्या असं ऑर्गनाइज आहे तर मी आता म्हणजे आणखी आले नाहीत, परंतु त्याच्यामधून अशा साड्या वगैरे दिसतात की साडी कोणती कुठं आहे म्हणून, कारण असं सर्व मग विचकायचं काम पडत नाही. असं कारण मग साडी सापडली नाही ना तर मग दोन्ही तिन्ही बॅगा विचकायच्या, तर सर्व पसाराच होऊन जातो. आता कपाट मला माझ्या लग्नामध्ये छान आलेलं आहे, परंतु ते आता आमच्या गावाकडं आहे आणि आमची सारखी 2-3 वर्षाकडे बदली होत राहते, म्हणून आम्ही काही सोबत आणलं नाही.
थोडे जरी का काम काढलं ना तर एक्स्ट्राचे त्याच्यासोबत कामं निघतातच आणि मग माझा दिवस कुठं गेला मलाच माहीत पडलं नाही. यांनी ड्युटीला निघून गेले. मग बाईला दुपारचं झोपी घातलं आणि सर्व घर मग कपडे वगैरे वॉश केले. तर म्हणजे कपडे पण भरपूर निघले होते. मग हे बसलेले कपडे वगैरे आणि मग फडचे वगैरे क्लीन करायचं. बाकी सर्व असं एकदमच जास्त पसारा, भांडे वगैरे राहिले होते माझे. म्हणजे पूर्ण दिवसच माझा मग त्या कामामध्येच निघून गेला. परंतु संध्याकाळचं असं एकदमच छान निवांत असं घरात वाटत होतं, फ्रेश. कारण एकदमच रूमाशी जास्त पसारा भरून दिसत होता. म्हणजे मी म्हटलं आता जेव्हा हे घरी राहतील ना तेव्हा सर्व क्लीन करेन. तर मी पण तेवढं काही त्याला क्लीन करत नव्हते कारण माझ्याकडनं काही होत नव्हतं. तर मग आज सर्वच क्लीन करून घेतलं आणि एकदमच छान वाटत होतं मस्त. असं आपण करत नाही म्हणलं ना की कंटाळाच येऊन जातो कामाचा आणि जेव्हा करायला बसतो ना तर मग सर्वच क्लीन करावंसं वाटतं आणि क्लीन झाल्याच्या नंतर घरातनी एकदमच छान वाटतं, असं एकदमच फ्रेश वाटतं, आपलंच मन रमते त्या घरामध्ये. तर तसंच काय झालं, माझा दिवस गेला माझा पूर्ण कामामध्येच आणि नंतर मग संध्याकाळचं असं एकदमच फ्रेश वाटत होतं. मी सर्व फडची वगैरे मग संध्याकाळची 3:30 वाजले होते मला फडची वगैरे क्लीन करायला. तर मग जेव्हा फडची वगैरे क्लीन करून झाली ना तेव्हा एकदम छान वाटत होतं घर, की आता स्वच्छ झालं म्हणून वाटत होतं. तर चला, छोटासा माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. तर चला, भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय. पसारा काढला शिल्लकचा का? हे रॅबिट हे खराब झालं नाही, फाटून गेला सर्व. टाकू का मग?